करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, तुमच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। काय अपेक्षा आहे सुनावणीवर आणि काय सांगाल? मला 100% न्यायाची अपेक्षा आहे। जैसे आजपर्यंत मला न्याय भेटलेला आहे, न्यायालयाकडून 100% मला न्याय मिळणार आहे। आणि धनंजय मुंडेची राजीनामा झालेला आहे आता, आणि 100% आमदारगी पण जाणार आहे, क्योंकि सगळ्यांनी बघितलेलं आहे ये जे आमदारगी जिंकली आहे ते माझा पर्चा रद्द करून स्वतःचा पर्चा वैध करून, क्योंकि ज्या वेळे छाननी होती त्यावेळे स्वतः मी जे निवडणूक अधिकारी होते त्यांना मी निवेदन दिला होता की त्यांची पर्चा जे अवैध आहे, त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं पण होता सगळ्यांच्या समोर की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध करण्यात आलेला आहे। तरी पण कुठे वैध झाला मला कळलं नाही। हे सगळी गोष्ट आणि माझा नाव टाकला नाही, माझे मुलाबाळांचं नाव टाकला आहे, सगळी गोष्ट लपवून ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आमचे दोघांचे जे केस आहे एकमेकांवर ते कुठे टाकले नाही तिकडे, हे सगळी गोष्ट मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे। तर मागणी काय असणार आहे तुमच्या? काय मागणी केली याचिकामध्ये? तेच मागणी केलेली आहे की त्यांनी फ्रॉड केलेला आहे आणि याच्यामध्ये 6 महिन्याची जेल आहे आणि त्यांची आमदारगी पण 100% याच्यामध्ये रद्द होणार आहे आणि परत इलेक्शन लागणार आहे परलीमध्ये, ज्याच्यामध्ये मी स्वतः उभे राहणार आहे। क्योंकि तुम्हाला माहिती आहे जे मी पर्चा टाकला होता, माझे अनुमोदकला जे सूचक होता माझा त्यांना उचलून गेले होते, वाल्मिक कराड उचलून गेला होता आणि त्याला इलेक्शनच्या नंतर त्यांनी सोडला आहे। असं सगळं कटकारस्थान केली होती आणि माझा पर्चा अवैध झाला होता आणि तिकडे परलीमध्ये पूर्ण सर्वे केला होता ह्यांनी की कोण जिंकणार आहे, नवरा की बायको। तो त्याच्यामध्ये बायकोचा पूर्ण 100% उल्लेख होता की करुणा मुंडे बायको जिंकणार आहे तिकडे परलीमध्ये। त्याच्यासाठी माझा पर्चा अवैध केला, माझे सूचकला उचलून गेले। ही सगळी गोष्ट मी त्याच्यामध्ये टाकली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची आमदारगी रद्द होणार आहे आणि परत इलेक्शन लागणार आहे। पण तुम्ही याच्या आधी मंत्रिपदाचा राजीनामा ते देणार, त्याच्यासाठी एक डेडलाईन पण तुम्ही दिली होती। आमदारकी कधीपर्यंत रद्द होऊ शकतात काय तुम्हाला माहिती आहेत का? बघा, ते कानून आहे, न्यायालय आहे, त्याच्याबद्दल मी काय एक डेडलाईन देऊ शकत नाही। पण 100% जितकी माझी आत्मा परमात्मा सोबत जोडून मी बघते, बहुत एक 6 से 7 महिने और बहुत झाला तो कम से कम 1 वर्षाचे आतमध्ये परत ये इलेक्शन परलीमध्ये होणार आहे। माणिकराव कोकाटे जे आमदार, त्यांच्याबद्दल सुनावणी होती आणि जजने सांगितलं आहे की त्यांची आमदारकी जर रद्द केलं तर परत निवडणूक घ्यावी लागेल आणि त्याच्यासाठी खूप पैसे खर्च पण होणार आहे। तुम्हाला असं वाटतं का असाच परिस्थिती धनंजय मुंडे यांच्या आमदारकी राजीनामाबाबत पण येऊ शकतात आणि जर आला तर तुमची भूमिका काय असणार आहे? ऐका, ये जे निर्णय आलेला आहे ना त्याच्या विरुद्ध पण मी कोर्टामध्ये जाणार आहे। आता मी पूर्ण बघितलेला नाही आहे काय निर्णय आलेला आहे। 100% माझी प्रकृती चांगली नाही होती 2 दिवस त्याच्यासाठी, आणि जे निकाल आलेला आहे त्याच्या विरुद्ध पण कोकाटे जे आहे ते मंत्री विरोधात पण मी अपील करणार आहे कोर्टामध्ये, वरती कोर्टामध्ये, की असं कसं न्यायालय सांगू शकता ना। न्यायालय जरा इतकी एक सत्य आणि असत्य असते न्यायालयामध्ये, ते नाही लोकांच्या तो पैशाचा गैरवापर आता पण चालू आहे। आणि जे माझा केस आहे ते वेगळा आहे आणि कोकाटे साहेबांचा जे केस होता ते वेगळा होता आणि माझा आणि धनंजय मुंडेचा जे आहे ते वेगळा केस आहे। खोक्याला सध्या पोलिसांनी अटक केली आहे, तुम्हाला पण माहीत आहे। खोक्याला तुम्ही ओळखतात का आणि कधी तुमची भेट मुलाखत झाली होती त्याच्याबाबत काय प्रतिक्रिया? मी खोक्या भाऊला ओळखत नाही, क्योंकि ज्या वेळे मी पहिल्यांदा बीडमध्ये गेली होती बँकेची ओपनिंगमध्ये मला बोलवून घेतला होता, माझा फोटो त्यांच्यासोबत व्हायरल करता हे लोक, काय प्रॉब्लेम नाही करा, पण तो व्यक्ती माझ्यासाठी तो चांगला आहे। क्योंकि ज्या वेळे मी बीडमध्ये गेली होती मला कोण थोडंफार गुंडे लोकांनी अडकावला होता की तुम्ही गहिनीनाथगड जाऊ शकत नाही। तो त्या खोक्या भाऊ आला आणि मला सांगितलं त्यांनी, ताई तुम्हाला जरी जायचं आहे मंदिरमध्ये गहिनीनाथगड तुम्हाला जायचं आहे, तुम्ही तुमच्यासोबत एक भाई म्हणून चलतोय आणि तुम्ही जाऊ शकतात तिकडे, काहीही प्रॉब्लेम नाही। मी सांगितलं की नाही, असं आहे माझ्या जरी माझ्यामुळे यदि इकडे वातावरण बिघडतोय तो मी जाते, मला नाही घ्यायचं आहे दर्शन, असं आमचा बोलणं झाला होता। आणि रोडवरचा जो फोटो आहे
जास्त आमची ओळख काही नाही आहे. माझे CDR सगळं कधी चेक केलं तर कधी माझं बोलणं पण झालेलं नाही आहे त्यांच्यासोबत. आणि हां, मी एक बोलते कि जैसे ये सतीश का घर जला दिया, खोक्या भाऊचं घर जाळलं आहे, असे वाल्मिक कराड भाऊचं बी घर झाला ना तुम्ही है. आणि या लोकांना जो पाठबळ देत आहे मंत्री लोक, आमदार लोक, त्यांचं घर जाळा तुम्ही. क्योंकि हे लोकांची स्वतःची काहीही ताकद नाही असते, कितीही जरी केला तो. हे लोकांना पाठबळ देणारे लोकांना घर जाळायचं आहे, ऐसे लोकांचं घर तोडायचं आहे. पण ते लोक तो मोठे मोठे घरामध्ये बसलेले आहे. अमेरिका लंडनमध्ये पण घर घेतलेले आहे. इकडे जरी काही झाला तर तिकडे आपण शिफ्ट होऊ असं सगळं केलेलं आहे. जे सगळं चालू आहे तुम्ही बघू शकता. आज खूप वाईट परिस्थिती आहे. आणि मला तो एकच बोलणं आहे कि ये जो खोका है, ठोक्या है, वो कौन कौन से डोक्या है, क्या क्या नाम ऐसे टाइप के हैं, खोक्या डोक्या टोक्या, तो ये सब जो है वो पूर्ण जे आता काढताय. इतके दिवसपासून सिस्टम कुठे गेला होता. असं म्हणताय की 200 हिरण मारले त्यांनी, तो सिस्टम त्यावेळे कुठे होता. वाल्मिक कराडने इतके खंडणी मागली, त्यावेळे सिस्टम कुठे गेला होता. आणि मला तो एकच वाटते की आता 2 दिवस पण अगोदर कोणत्या वो कोईसा जरांगे भाऊ का तो कोईसा आया है भतीजा, अलग अलग आ रहे हैं, खोके डोके टोके. तो ऐसे मतलब माझा हे म्हणणं आहे की तुम्ही सिस्टम इतके दिवस काय करत होती, कोणते लोकांचा पाठवल होता, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा. ह्यांच्यावर तो कराई करा. जैसे सतीश आहे, आपला वाल्मिक कराड आहे, असे लोकांवर तर तुम्ही कारवाई करा. पण ज्या लोकांनी हे लोकांना पाठबळ दिलेला असे लोकांवरती पण तुम्ही कारवाई करा. आणि मला एकच वाटते की 100% कुठे ना कुठे करून हे सगळं कशासाठी काढताय. ये संतोष देशमुख हत्या प्रकरणवरती दुर्लक्ष करून कसं ना कसं करून वाल्मिक कराडला भार आणायचा आहे. हे लोकांना कुठे ना कुठे तरी हे मुद्दा थांबायचा आहे. तो एक लक्षात ठेवा. जे लोक असं प्रयत्न करताय तो एक लक्षात ठेवा, माझ्यावरती कोणत्याही केस नाही आहे और मी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. मला दाबण्याचा प्रयत्न कोणी करू शकत नाही. कोणी जरी मागे घेतली तो संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये मी न्याय दिलवाशिवाय शांत बसणार नाही, गप बसणार नाही. तृप्ती देसाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे काही पोलीस अधिकाऱ्यांची लिस्ट देणार आहेत जे जेव्हा घटना घडली होती तेव्हा इन्व्हॉल्व्ह होते. तुम्ही कसं बघतात, कारण पोलिसांनी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही लिस्ट द्या, तुमच्याकडे जर पुरावा आहे तर पुरावा द्या, तर पुरावा पण देणार आहेत तृप्ती देसाई याबाबत. मला त्याच्याबद्दल माहीत नाही की त्यांच्याकडे काय पुरावे आहे, पण त्यांच्याकडे असेल त्यानंतरही त्यांनी सांगितलेलं आहे तो बहुतेक त्या देतील. आणि 100% पोलीस लोक तो मिळालेले आहे. कल्पना अंजलीताई दमानियाने पण पोस्ट केलेली आहे. आणि माझी गाडीमध्ये पण रिव्हॉल्वर ठेवण्याच्या कृत्य जे आहे कमीत कमी 25 पोलीस अधिकारी होते ज्यावेळी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली गेली होती. तो पोलीस लोकांचे घाटी एकमेकां मिळून शिवाय हे असे मोठे मोठे कृत्य होऊ शकत नाही. तो 100%. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.